शिरपूर शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने म्हणजे डीबी पथकाने उल्लेखनीय यश मिळवले आहे। 2 वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी एकूण 1,25,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणात एका सराईत चोरट्यासह एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत शिरपूर फाटा येथील योग ट्रॅक्टर शोरूम समोर उभी असलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी तसेच 6 जानेवारी रोजी रात्री भाऊ हॉटेल समोर उभी असलेली हिरो HF डिलक्स दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्यांचा तपास पोलीस हवालदार रवींद्र आखडमल करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डीबी पथकाने आमोदे तालुका शिरपूर येथील महेंद्र मुकुंद बुवा याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आमोदे शिवारातील जंगल परिसरातून सुमारे 80,000 रुपये किमतीची विना क्रमांक होंडा CB युनिकॉर्न दुचाकी हस्तगत करण्यात आली। पुढील तपासात त्याच्याकडून 45,000 रुपये किमतीची चोरीस गेलेली हिरो HF डिलक्स दुचाकीही जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले असून संशयित आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, बटू साळुंखे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, सचिन वाघ, मनोज महाजन, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे व आरिफ तडवी यांनी केली। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।